सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। बोला मळाईचा बोला मळाईचा बोला मळाईचा। नमस्कार, मी सौ अक्षता महेंद्र नवले। माझ्या इतिहासातील गावगाडा या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। म्हणजेच ज्ञानेश्वरी फिल्म प्रोडक्शनच्या नवीन भागामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। 12 मावळाची आराध्य दैवत असलेल्या आपल्या मळाई मातेच्या निवासस्थानी आज आपण आलो आहोत। म्हणजेच वेल्हे तालुक्यातील मौजे वांगणी या गावामध्ये आज आपण आलो आहोत। मोडी कागदपत्रांचा अभ्यास करून आज आपण या गावाचा इतिहास जाणून घेणार आहे। तसेच या गावातील जुनी पुरातन मंदिरे, वाडे, विरगळ, सतीशिळा, शिलालेख, बारव, समाध्या यांविषयीचा अभ्यास करून याबद्दलची माहिती सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। किल्ले, तोरणा, राजगड आणि सिंहगडाच्या सावलीत वाढलेले हे गाव शूरवीर सरदार बाजीप्रभू देशपांडे यांचे कुलदैवत आणि श्री मळाई देवीचा वरदहस्त लाभलेले हे गाव। तसेच या गावातील इतर कुळांविषयीची माहिती सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। चला तर मग ग्रामदैवतेचे दर्शन घेऊया आणि इथं जमलेल्या सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत या व्हिडिओला सुरुवात करूया। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। हर 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 महादेव, हर 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 महादेव। तसेच आज आपल्या सोबत या गावचे सुपुत्र आणि आदर्श सरपंच माननीय श्री रोहिदास बापू चोरगे हे आहेत। यांच्याकडूनही आपण गावाविषयी आणि देवीविषयी जाणून घेऊया। नमस्कार, माझं नाव रोहिदास अनंत चोरगे। मी या गावचा माजी सरपंच तसेच आता युवा शेतकरी संघ महाराष्ट्र राज्याचा संस्थापक अध्यक्ष आहे। मळाई मंदिर आणि हे गाव, या गावाला खूप मोठा इतिहास आहे। मळाई देवस्थान साधारण 400 ते 500 वर्षापूर्वी या ठिकाणी वसलेला असून या ठिकाणी या परिसरातील सर्व नागरिकांचा न्यायनिवाडा या ठिकाणी मंदिरामध्ये होत होता, असा आपल्याला पुरातन कागदपत्रांमध्ये दिसून येतं। तसंच गावातील काही विरगळा आहेत, विरगळा आणि काही शूरवीरांच्या विरगळा, तसेच गजलक्ष्मी शिल्प, याचा अर्थ असा होतो की या गावामध्ये ऐश्वर्य संपन्न असं हे गाव होतं। तसेच गावामध्ये आपण पश्चिमेला गेलो तर महादेवाचं मंदिर, त्या ठिकाणी शिलाहार राजांच्या काळातील ते मंदिर असल्यामुळं साधारण गावाला 1500 वर्षापूर्वीचा इतिहास आहे असं आपल्याला यावरून दिसून येतं। आणि ही देवी 27 कुळांची, म्हणजे या परिसरातील जे शूरवीर मावळे आहेत त्या 27 मावळ्यांची ही देवी असून या मावळ्यांमध्ये मारणे असतील, मोहळा असतील, आणि दगडे असतील, कुऱ्हाडे असतील, बुचडे असतील, असे बरेचसे शूरवीर सरदार होते की ज्यांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी शिवाजी महाराजांना या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आपला योगदान या ठिकाणी दिलेलं आहे। आणि आपण या गावात जर ह्या परिसराचा विचार केला तर हा परिसर साधारण तोरणा आणि राजगड ह्यामधला परिसर असल्यामुळं छत्रपती शिवरायांचे पदस्पर्श या भूमीला किंबहुना मळाई मातेला दर्शनासाठी महाराज बरेच वेळा या ठिकाणी आले असतील असं आपल्याला आपल्या पुरातन कागदपत्रांमध्ये दिसून येतं। साधारण आपण विचार केला तर हा परिसर हा खडकाळगडाच्या, म्हणजे ह्या एरियामध्ये आणि मळाई मातेच्या परिसरामध्ये हा एरिया येतो। त्यामुळे ह्या खडकाळगडाच्या पलीकडे गेलं तर सिंहगड येतो आणि इकडे ह्या साईडला गेला आपण तर राजगड येतो। त्यामुळे महाराजांचं येण्या जाण्याचा हा रस्ता पूर्वीच्या काळापासून असल्यामुळं महाराजांनी पुरंदरच्या तहामध्ये हा खडकाळगड यांना मोगलांना तहामध्ये जो दिला होता, तो जो आपण इतिहासामध्ये नोंद पाहत होतो फासवागड या ठिकाणी आहे। आणि या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे यांचं पण मळाई माता कुलदैवत असल्यामुळं कुठलीही मोहीम करायच्या अगोदर ते या ठिकाणी मळाई मातेच्या दर्शनाला यायचे आणि मगच ते मोहिमेला सुरुवात करायचे। तसंच गावातील 400 ते 500 वर्षापूर्वीच्या ज्या विरगळा आपल्याला मिळून आल्या आहेत, याचा अर्थ असा होतो की या गावामध्ये शूरवीर, चोरगे आणि वाडगरे तसेच बाकीची इतर घराणी या ठिकाणी नांदत होती, याचा अर्थ असा होतो। या गावामध्ये वाडगरे, चोरगे, गंगावणे, वाल्हेकर, चव्हाण, मालुसरे, खामकर, डमाळ, बिरामणे, दसवडकर, निडाळकर, वीर अशी खूप मोठी म्हणजे सरदारांची म्हणता येईल अशा खूप मोठ्या सरदारांची या ठिकाणी गावामध्ये राहणारी
वस्ती आहे की त्यांनी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी आपलं योगदान दिलं आहे. मळाई देवस्थान या देवस्थानला दरवर्षी पौष पौर्णिमेमध्ये देवीचा मोठा उत्सव असतो. त्या उत्सवाची सुरुवात पौष महिन्यातील एकादशीला सुरुवात होते. तर एकादशीला शिळीमकरांची पालीवरनं शिळीमकरांची काठी येते आणि मारण्यांची मानाची साडी असते. आणि नंतर पौष पौर्णिमेला या ठिकाणी देवीचा छबिना असतो आणि संपूर्ण गावामध्ये देवीची पालखी आणि या छबिनाची मिरवणूक या ठिकाणी होते. तसंच दुसऱ्या दिवशी या ठिकाणी कुस्त्या होत्यात आणि त्यानंतर साधारण नवरात्र उत्सव शारदीय महोत्सव या ठिकाणी 9 दिवस 10 दिवस चालतो. आणि दर पौर्णिमेला मंदिरामध्ये म्हणजे जेवण असतंय आणि होम आणि बाकीचे धार्मिक विधी या ठिकाणी पार पाडले जातात. अशी ही मळाई माता सर्वांना पावते आणि हे जागृत देवस्थान सर्व भक्तांना त्यांच्या अडीअडचणीमध्ये चांगला मार्ग दाखवते आणि सर्वांना चांगली सुबोधी देते. हिंदू धर्मशास्त्रानुसार ज्या वेळी अधर्माचे पारडे जड झाले त्यावेळी अधर्माचा नाश करण्यासाठी व धर्म संस्थापना व जगाला ज्ञान आणि समृद्धी प्रदान करण्यासाठी आणि सण व परंपरांचे रक्षण करण्यासाठी देवीने अवतार घेतले आहेत. त्यातीलच एक अवतार 12 मावळाचे आराध्य दैवत श्री मळाई माता म्हणून प्रसिद्ध आहे. पुणे येथून खेड शिवापूर मार्गे वांगणी गाव व मळाई माता मंदिर 33 किलोमीटर अंतरावर आहे. वांगणी गाव आसपासच्या परिसरामध्ये मानवी वस्त्यांचा पहिला पुरावा इसवी सन पूर्व काळातील आहे. म्हणजेच 2000 वर्षापूर्वी सातवाहन काळामध्ये परदेशी व्यापार वाढीला लागला होता. त्यावेळी बंदरापासून देशावर जाण्यासाठी घाट मार्ग व वाटा असायच्या. या मार्गावर विश्रांतीसाठी लेण्या तयार करत व पाणी पिण्यासाठी दगडामध्ये खोदीव टाके तयार करत असत. अशीच टाकी गावाशेजारील मेंगजाईच्या डोंगरावर पाहायला मिळते. याला खडकाळा किल्ला सुद्धा म्हटले जाते. तो किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले पुरंदरच्या तहामध्ये मोगलांना दिला होता. मात्र अनेक अभ्यासकांच्या मते खडकाळा किल्ल्याबद्दल वेगवेगळी मतांतरे आहेत. मौजे वांगणी गावाच्या पश्चिम दिशेला ओढ्यालगत पुरातन महादेव मंदिर पाहायला मिळते. पूर्वीचे मंदिर काळाच्या ओघात पूर्णपणे नष्ट झाले आहे. मात्र आजही काही अवशेष आपल्याला एकेकाळच्या ऐश्वर्य संपन्नतेची साक्ष देत अस्ताव्यस्त पडलेले पाहायला मिळतात. या शिवमंदिराची स्थापत्य शैली ही शिलाहार राजवटीमधील आहे. म्हणजेच 900 ते 1000 वर्षापूर्वीचे हे मंदिर आज काळाच्या पडद्याआड गेले आहे. पूर्वी हीच गावाची पांढरी होती. कारण कोणतेही गाव वसवताना पहिले शिवमंदिर उभारले जाई व नंतर गाव वसवले जाई. त्यास पांढरी असे संबोधले जात असे. मात्र नंतरच्या काळात रोगराई व इतर कारणास्तव गावे विस्थापित झाली. शिवशंकरांचे मंदिर सुद्धा कोणत्याही उपलब्ध जागेवर बांधत नसून ज्या ठिकाणी पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती जास्त आहे म्हणजेच सकारात्मक ऊर्जा जास्त आहे अशाच ठिकाणी ही पुरातन मंदिरे उभारली जात होती. त्याचबरोबर त्या शिवपिंडीमध्ये आलेली सकारात्मक ऊर्जा मनुष्य प्राण्यापर्यंत पोहोचवण्यासाठी वैज्ञानिक दृष्ट्या एक उत्तम ऊर्जावाहक प्रणाली शिवपिंडीमध्ये तयार केली जात असे. त्यासाठी शिवपिंड अखंड दगडात न वापरता 2 भाग असणारे शिवपिंड असायची. मौजे वांगणी गावामध्ये 2000 वर्षाचा इतिहास असणारे गजलक्ष्मी शिल्प आढळले आहे. गजलक्ष्मी ही देवी लक्ष्मीचेच एक रूप आहे, जी संपत्ती, समृद्धी आणि ऐश्वर्य यांचे प्रतीक आहे. या शिल्पामध्ये मध्यभागी महालक्ष्मी तर दोन्ही बाजूला 2 हत्ती सोंडेतील हंड्यांमधून पाण्याचा वर्षाव करताना दाखवलेले असतात. ऐश्वर्य संपन्न गावाच्या मुख्यद्वार किंवा धान्य कोठारे व त्या काळातील शासकीय निवासस्थाने यांच्या समोर ही शिल्पे लावली जाई. असे हे खूपच महत्वपूर्ण शिल्प गावामध्ये पाहायला मिळते.
मौजे वांगणी गावाला शूरवीरांचा खूपच मोठा वारसा लाभलेला आहे. याच शूरवीरांच्या पाऊलखुणा आज गावामध्ये वीरगळ व समाध्या यांच्या रूपात पाहायला मिळतात. साधारण 800 वर्षापूर्वीच्या अलिखित इतिहासाच्या या मूक साक्षीदार आहेत. वीरगळ म्हणजे युद्धप्रसंगी रणांगणावर मरण पावलेल्या शूर योद्ध्याच्या स्मरणार्थ दगडावर कोरलेली त्या वीराची प्रतिमा म्हणजेच वीरगळ होय. यामध्ये त्या वीराला कशामुळे वीरमरण आले आहे ते दर्शविले असते व त्यानंतर त्या वीराला अप्सरा स्वर्गात घेऊन जाताना दाखविले असतात व त्यानंतर त्या वीराला शिवपिंडीचे दर्शन घेऊन स्वर्गात प्रवेश करताना दाखविले असते व शेवटी त्या वीराला मोक्ष मिळाला असे दाखविण्यात आलेले असते. त्याचबरोबर अखंड दगडातील अनेक समाध्या या गावात पाहायला मिळतात. यामधील अनेक समाध्या आखीव रेखीव आहेत. या समाध्यांवर त्या अनामिक वीराचे चित्र कोरलेले पाहायला मिळते. घोड्यावर बसलेला वीर व त्याच्या हातामध्ये तलवार अशी मांडणी या समाध्यांवर पाहायला मिळते. साधारण 500 ते 600 वर्षापूर्वीच्या इतिहासाच्या या मूक साक्षीदार आहेत. तर्फ गुंजन मावळाचे आराध्य दैवत श्री मळाई मातेचे मौजे वांगणी गावातील हे स्थान 600 वर्षापेक्षा पुरातन आहे. कारण या मंदिराच्या आवारात 500-600 वर्षापूर्वीच्या समाध्या आहेत. म्हणजेच यापूर्वी या ठिकाणी मळाई देवीचे मंदिर अस्तित्वात होते आणि या मंदिराची स्थापत्य शैली यावरून हे मंदिर खूपच पुरातन आहे. बिरीदशाहीचे वर्चस्व या भागावर होते. त्या काळात या मंदिराची पुनर्बांधणी झाली. कर्नाटक राज्यातील बिदरच्या बिरीदशाहीचे वर्चस्व या भागावर होते. त्यावेळी या भागातील जी सरदार घराणी होती त्यांनी मंदिराच्या पुनर्बांधणीला हातभार लावला. त्यांनाच पुढे या मंदिराचे मानपान देण्यात आले. तसेच श्री मळाई मातेचे मानपान असणारे घराणे पुढील प्रमाणे: चोरघे, देशपांडे प्रधान, सुर्वे, मारणे, पोमन, धापते, तनपुरे, जवळकर, उभे, चौंधे, दगडे, कुऱ्हाडे, कामठे, शेंडकर, देवगिरकर, देवगिरीकर, मोहळ, देवकर, काजळे, बलकवडे, पवळे, कारकर, लायगुडे, रणधीर, पिळणकर, हणमधर, दहीभाते, माजिरे, वाईकर, बोरकर, खंडागळे, गोरड, ववले, रानवडे, बुचडे, म्हाताळे, लोहकरे, पायगुडे, जोगावडे, काबडुले, सट्टे, पठारे, भरेकर, मांजरे आणि दौंड भागातील राजवाडे, रजिवडे. मौजे वांगणी गावातील चोरगे यांचे दैवत कदंब वृक्ष किंवा त्याचे फळ आहे. तसेच कुळ हे कदंब आहे म्हणजेच कदम आहे. कदंब या कुळाचे मूळ हे आत्ताच्या गोवा राज्यात आहे. कदंब राजवंश इसवी सन 345 पासून संपूर्ण दक्षिण भारतभर पसरलेला होता. या वंशाच्या नावाचा उगम त्यांच्या मूळ स्थानाजवळ असणाऱ्या कदंब वृक्षावरून झाला आहे. कारण कदंब हा वृक्ष कोकण भागातच जास्त आढळतो. इसवी सन 543 मध्ये बदामीचा चालुक्य राजा पुलकेशी याने कदंब राजाचा अंत केला. तरीही गोवा या ठिकाणी 12व्या शतकापर्यंत कदंबांचे राज्य होते. मात्र यानंतर ही मंडळी कोकणातून घाटमाथ्यावर आली. स्वभावतः पराक्रमी असल्याने अनेक राजवंशाच्या अधिपत्याखाली येऊन विविध भागात स्थिरावली. चोरगे घराण्याच्या शाखा वसईपासून गगन बावड्यापर्यंत पसरलेल्या आहेत. असे हे चोरगे घराणे मौजे वांगणी गावाच्या अगदी सुरुवातीपासूनच गावाच्या व स्वराज्याच्या जडणघडणीमध्ये अग्रेसर असल्याचे पाहायला मिळते. तर्फ गुंजन मावळ मधील मौजे वांगणी गावाच्या इतिहासातील लिखित स्वरूपातील पुरावा एका देशमुखी संदर्भातील मजहरामध्ये आला आहे. गुंजन मावळातील मातब्बर व अनुवंशिक आक्रमक चोरगे घराणे म्हणजेच त्या काळातील चोरघा यांनी देशमुखीवर शिवपूर्व काळात पहिला हक्क सांगितला. काही इतिहासकारांच्या मते गुंजन मावळाची देशमुखी हतवे तालुका भोर गावातील काळे कासारांकडे होती. ज्यावेळी बहमणी साम्राज्यातून 5 शाया तयार झाल्या त्या इसवी सन 1518 नंतर त्यातीलच निजामशाहीचा वजीर
मलिक अंबर याने चोरघे व शिंदे घराण्याच्या देशमुखीचा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु कायम या भागातील सत्ता पालटामुळे हा वाद तसाच राहिला. मात्र चोरघे या काळात खूपच मातब्बर घराणे झाले. त्यातच शिंदे घराण्यातील काही लोक या वादात धारातीर्थी पडले. यामुळे चोरघे यांचा बंदोबस्त करण्यासाठी शिंदे यांचे गोतभाऊ पवन मावळातील शिळीमगावच्या शिळीमकर घराण्यातील काही लोक बोरावळेत आणून त्यांची वस्ती करून दिली. तरीही चोरघे आपल्या देशमुखीचा हक्क सांगतच होते. त्यातच शिळीमकरांनी भिवजी चोरगा यावर मारेकरी पाठवून त्याचा खून केला. परंतु भिवजीच्या वंशाचे यशजी व बाबाजी यांनी कुरुंगवडीच्या माळावर दसरोजी शिळीमकर याचा खून केला. अशा प्रकारे शिंदे शिळीमकर चोरघे यांच्या वादामध्ये अनेक जण धारातीर्थी पडले. याच दरम्यान मावळात सुवर्ण युगाची चाहूल लागली व त्या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार व भागीदार होण्याचा मान मावळातीलच किल्ले तोरणाला मिळाला. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले पुत्र बाल शिवाजी यांनी स्वराज्याची शपथ घेतली. स्वराज्य कार्यात दादोजी कोंडदेव नरसप्रभू यांच्यावर मावळातील देशमुख मंडळीला साम दाम दंड भेद या नीतीने स्वराज्य कार्यात सामील करण्याची जबाबदारी होती. यातच बरवाजी शिळीमकर याने दादोजी कोंडदेव यांस लाच देऊन देशमुखी आपल्या नावे केली. तरीही चोरगे काही केल्या ऐकेनात. शिळीमकर व चोरगे यांच्यामध्ये चकमकी होतच राहिल्या. त्यामध्ये अनेक जण धारातीर्थी पडले. शिळीमकर आणि चोरगे यांच्यामध्ये एकूण 3 गोत सभा झाल्या, परंतु दगाफटका करून चोरग्यांचा वंश बुडवण्याचा प्रयत्न झाला. तरीही चोरगे देशमुखीवर ठाम होते. सरतेशेवटी शिवरायांनी मोरेंवरील जावळी स्वारीच्या अगोदर शिळीमकरांनी जावळीमध्ये मदत केल्यामुळे अमृतेश्वर देवालयात निवाडा करून शिळीमकरांना देशमुखी देऊन जवळपास 200 वर्ष चाललेल्या विवादावर पडदा टाकला. चोरघे यांना सरखोत म्हणजे 5 गाव पाटीलकी देऊन त्यांचा शिवरायांनी सन्मान केला. यातच गुंजन मावळाचा तंटा वाढू नये म्हणून वांगणीच्या चोरघेंना पाटीलकीच्या 3 तक्षिमा करून गुंजन मावळातील वांगणी व कानंद मावळातील कोळवडी आणि खेडेबारे मावळातील रहाटवडे अशा 3 वाटण्या करून दिल्या. धाकजी बिन येसाजी चोरघे यांनी शिळीमकराच्या समवेत मोकदमी करून स्वराज्य सेवा केली. प्रतापगड युद्धामध्ये व इतरही अनेक युद्धांमध्ये चोरगेंच्या जमावाने शिवरायांप्रती आदर दाखवत आपल्या येणाऱ्या पिढ्यांच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या देहाची होळी स्वराज्याच्या धगधगत्या अग्निकुंडात झोकून दिली. धाकजी बिन येसाजी आणि त्यांचे 2 भाऊ यांनी इनामे इतबारे स्वराज्य सेवा केलेली पाहायला मिळते. मौजे वांगणी गावातील श्री मळाई माता हे जागृत देवस्थान म्हणून संपूर्ण पुणे जिल्ह्यात परिचयाचे आहे. पूर्वीच्या काळी या मंदिरासमोर दैवी क्रिया केल्या जात असत. त्या काळी कोण खरे बोलतो व कोण खोटं बोलतो हे ठरविण्यासाठी देवीच्या मंदिरासमोर दैवी क्रिया केली जाई. पूर्वीच्या काळी समाज मनावर देवभावनेचा खूप मोठा पगडा होता. कोणत्याही गोष्टीवर दावा करणारा व प्रतिदावा करणाऱ्या दोघांनाही गोतसभा बोलावून मळाई मातेच्या मंदिरासमोर दोघांच्याही किंवा एकाच्या हातामध्ये तप्त लाल लोखंडाचा गोळा दिला जाई व त्या दावेकऱ्यांनी 7 पावले चालून गेल्यावर तो गोळा टाकून द्यायचा. या तप्त लाल गोळ्यामुळे ज्याच्या हाताला इजा होईल तो खोटा व ज्याचे हात चखोट म्हणजे जखम होणार नाही तो खरा. अशा प्रकारे देवीच्या प्रांगणात गोतसभेसमोर निवाडा पार पाडला जाई. देशमुखीच्या पाटीलकीच्या वादातील अनेक तंटे या प्रकारे या ठिकाणी सोडविण्यात आले होते. शिवस्वराज्याच्या धामधुमीच्या काळातील शूरवीर सरदार बाजीप्रभू देशपांडे यांचे मळाई देवी हे कुलदैवत होते. त्याचबरोबर रणसंग्रामाला जाताना बाजीप्रभू मळाई देवी समोर नतमस्तक होऊनच पुढे जात असत. देशपांडे घराण्याला पूर्वापार चालत आलेले देशपांडे वतन होते. याबाबतचे देशपांडेपणाचे एक मोडी लिपी कागदपत्र उपलब्ध आहे. गणेशदाजी आडनाव देशपांडे जात दीक्षित ब्राह्मण हे देशपांडेपणाच्या वतनाचे वतनदार आहेत.
शेकडो वर्षाचे हे वतनदार आहेत। सुहूर सन सबा सलासीन मयाते नल्फे सन 1246 फसली। तर्फ गुंजन मावळ मौजे वांगणी एक महत्वपूर्ण मोडी लिपीतील उल्लेखाप्रमाणे वांगणी हा गाव महाराज छत्रपती यांच्या मातोश्री जिजाऊ आईसाहेब यांच्याकडे चालत होता। म्हणजेच आईसाहेबांचा खर्च मौजे वांगणी गावच्या एकूण उत्पन्नातून केला जाई। छत्रपती शिवाजी महाराज कैलासवासी झाल्यानंतर हा गाव नारो आपाजी सुभेदार यांच्याकडे गावची वहिवाट 10-12 वर्षापर्यंत चालली। त्यानंतर हा गाव नीलकंठराव महादेव पुरंदरे यांच्याकडे 40-50 वर्ष वहिवाट राहिली। मौजे वांगणी गावचे आराध्य दैवत श्री मळाई मातेचे सण उत्सव आजच्या प्रमाणेच इतिहासातही मोठ्या दिमाखात व उत्साहात साजरा केल्याचे पाहायला मिळते। मोडी लिपी कागदपत्रांमध्ये 300 वर्षापूर्वी केलेल्या खर्चांच्या नोंदी पाहायला मिळतात। श्री मळाई देवीस नवरात्रात होम साहित्य व देवीच्या चोळी पातळासाठी 3.5 रुपये खर्च केला जाईल। नवरात्रात गोंधळी देवीचे गाणे गातात, त्यासाठी 11 रुपये खर्च केला जाईल। मळाई देवीच्या सांजवातीच्या तेलासाठी 3 रुपये खर्च केला जाईल। पुसी पूजनेचे जत्रेत पाले जत्रा 8.25 रुपये खर्च केला जाईल। श्री मळाई देवीचे निशाण बदलण्यासाठी 2.5 रुपये खर्च केला जाईल। पाली गावावरून श्री ज्योतिर्लिंगाची पालखी येते, त्याबद्दल भोई यांना जत्रा रखवालीबद्दल रामोशियास 2 रुपये खर्च केला जाई व बकरे 1। देवीची पाले जत्राबद्दल 3 बकरी। श्री भैरवनाथास सांजवातीसाठी तेल 2 रुपये खर्च केला जाईल। श्री मारुती रायाच्या सांजवाती तेल व शेंदूर यासाठी 12 आणे खर्च केला जाईल। पंत सचिव यास दसऱ्याला बकरे याबद्दल 1 रुपये खर्च केला जाईल। संक्रांतीच्या सणासाठी तीळ यासाठी 12 आणे खर्च केला जाईल। अशा प्रकारे मौजे वांगणी गावाने इतिहासातही आपले सण उत्सव रूढी परंपरा मोठ्या दिमाखात साजरे केल्याचे पाहायला मिळते। मोडी लिपी कागदपत्रांमध्ये काही नावे आढळतात, ती पुढील प्रमाणे: बापूजी बिन मानाजी आडनाव चोरगे जात कुणबी, वतन पाटीलकीचे मौजे वांगणी तर्फ गुंजन मावळ, पेठ डोंजे। महिपती बिन बजाजी पाटील मौजे वांगणी या पत्राची तारीख सुहूर सन सला सारबेन मयाते नल्फे म्हणजेच इसवी सन 1243 फसली। यानंतरचे अजून एक पत्र चोरगे पाटील यांच्या वाटण्यांबाबत आहे। बाल्लोजी बिन आपाजी पाटील चोरगे सुहूर सन 1250 थळ मळाबा हे पाटील इनाम मिळालेले आहे। आमच्या भाऊपणाच्या वाटण्या पूर्व पश्चिम पडल्या आहे, त्या ताली बांधून खाचरे केली आहेत। यास हद्द ओढ्याची आहे, पुढे तो ओढा राहिला नाही, त्या ठिकाणी खाचरे केली गेली। यानंतरचे महत्वपूर्ण पत्र मौजे वांगणी गावच्या चौगुलपणाच्या वतनाचे आहे। राघोजी बिन जानोजी आडनाव निडालकर जात न्हावी आहे। हे वतन निडालकर घराण्याकडे पूर्वापार चालत आल्याचे दिसते। त्याचबरोबर जोशीपणाचे वतन तामन भट बिन अप्पा भट आडनाव पुरोहित जात ब्राह्मण यांना होते। मौजे वांगणी गावाने 1 रुपया गाव निस्बत वर्षासन देण्यात येत होते। मौजे वांगणी गावातील कुळे शेती करत असलेल्या थळांची काही नावे सापडतात: पांडवथळ, वीरथळ, तळजाई थळ, कदमथळ, पिपुरजाई थळ, हडकाथळ, टेमजाई, गाईरान, सेसेवाग, भूतजाई, डुकरजाई, उंबरकर थळ, आडाचे थळ, काळेसरी, मोह्याचे थळ, माळाबा थळ अशा प्रकारे गावातील थळांची यादी पाहायला मिळते। मौजे वांगणी व मौजे केतकावणे या गावांच्या शिवेचा वाद झाला होता। त्यावेळची मोगदम चोरगे यांची कैफियत पाहायला मिळते। आमच्या शिवेवरील आंब्याची 11 झाडे तोडल्याने या गुन्हेगारीबद्दल सरकारातून 200 रुपये दंड घेण्यात आला। यावेळी तर्फ करे पठारावरील बालोजी बाबा कुंजीर याजला आम्ही विनंती केली की आम्हास रान द्यावे। या दोन्ही गावच्या शिवेच्या कजियामुळे शिवार पडले आहे। त्यात पंत सचिव स्वतःचे बैल चारत आहे। त्यात होळकरांनी पुण्यात दंगा केल्याने आबासाहेब वसईस गेले।
त्यामुळे हा वाद पुढे चालूच राहिला. गुंजन मावळातील मौजे वांगणीवाडी गावातील श्री मळाई मातेचा वरदहस्त 12 मावळांसह आशीर्वाद घ्यायला येणाऱ्या प्रत्येकावर आहे. गावातील ग्रामस्थ व भाविकांनी मळाई मातेच्या आशीर्वादातून व उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न म्हणून मंदिर परिसराचा विकास करण्याची योजना आखली आहे. संपूर्ण 5 एकर जागेचा विकास करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी लागणार आहे. यामध्ये नवीन मंदिराचे बांधकाम, दीपमाळ, भक्तनिवास, वृक्ष लागवड, पुष्करणी ही बांधकामे लाल व काळ्या दगडात व महत्वाचे म्हणजे पारंपरिक चुन्यात होणार आहे. तरी सर्व भाविकांनी सढळ हाताने मदत करून श्री मळाई मातेच्या आशीर्वादाचे भागीदार व्हावे ही विनंती. अलौकिक इतिहास वारसा लाभलेल्या या परिसराला व श्री मळाई मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी आपणही या गावाला नक्की भेट द्या. धन्यवाद. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मळाई देवी आणि मौजे वांगणी गावाचा माहितीपट जाणून घेतला. व्हिडिओमध्ये आता इथंच थांबायची वेळ झाली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.